शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, जेईई आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे। निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत। प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे। तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, जेईई आणि सीईटीची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स। आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत। अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17 97 30 33 80 04। प्रचंड गजरामध्ये आपण टाळ्या वाजवून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं स्वागत आणि अभिनंदन करा। पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, 500 कोटी अजून आपल्याला होल्ड करून ठेवले। जो मी प्रस्ताव तयार केला होता, चोंडीला जोडणारे सगळे रस्ते 350 कोटी रुपयाचे आहेत आणि युनिटी ऑफ स्टॅच्यू सारखा अहिल्यादेवींचा पुतळा या बेटावरती निर्माण होणार आहे। त्याच्या कडेला बुडीत बंधाऱ्यासाठी 150 कोटीची आवश्यकता आहे। अशा 500 कोटी रुपयाची तरतूद 30 जूनला होणाऱ्या अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी मध्ये, बजेटमध्ये करावी, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। करायची ना? द्यायला आता काय कमी करत नाही, आपल्याला विनंती केली की मंजूर आहे। त्यालाच म्हणतात देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीसाकडे आजपर्यंत मी या संदर्भात घेऊन गेलेला कागद परत आला नाही मंजुरी शिवाय। मंजुरी देऊनच आला। दरम्यानच्या काळात माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि अशीच आपली 298वी जयंती होती। मी सांगितलं संभाजीनगरचं झालंय, धाराशिवचं झालंय, अहमदनगरचं अहिल्यानगर कधी होणार आहे? त्यामुळं मी भाषण केलं, गोपीचंदनी भाषण केलं आणि नंतर फडणवीस साहेबांचं भाषण होतं। फडणवीस साहेबांनी सांगितलं, या सभेचं म्हणणं आहे, ह्या दोघांनी फक्त भाषण केलंय, तुम्ही हा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य करा, असा प्रस्ताव ठेवला आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अहिल्यानगर करण्याची घोषणा केली। आणि अहिल्यानगरची घोषणा केल्याच्या नंतर मी सांगितलं, फडणवीस साहेबांनी घोषणा केली आहे, तुम्ही समर्थन दिले, आता प्रस्ताव दिल्लीला पाठवा। आणि प्रस्ताव फडणवीस साहेबांनी दिल्लीला पाठवला। लोकसभेच्या अगोदर दिल्लीला पाठवला, विधानसभेच्या अगोदर दिल्लीला गेलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली। अवघ्या 16 महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टाइम मध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं। हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे, हा अभिमान आहे आणि म्हणून साठी अशा प्रकारचं कार्य कर्तृत्व केलं, त्यांना अभिवादन करण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये सरकार एका महिन्यात आपल्यामध्ये दोनदा आलंय। आणि म्हणून हे फक्त सरकार सकारात्मक झालं नाही, राज्य सरकार सकारात्मक झालं नाही। राहू द्या पोलिसांना जरा विनंती करतो, शांततेने घ्या। केंद्र सरकार सकारात्मक झालं नाही, तर या वर्षी पाऊस आणि निसर्ग सुद्धा सकारात्मक झाला। तुम्ही म्हणता कसा? मे महिन्यात आपण टँकर मागतो, चारा मागतो, कामा मागतो, जनावराला पाणी मागतो, आपण छावण्याही मागतो, पण या वर्षी कसं काय? पाऊस सगळीकडे पडला की नाही? नदीला पाणी दिसलं की नाही? छोट्या मंडपात सभा चालू आहे की नाही? कशामुळं? पाऊस आला, त्यामुळे तुमची गैरसोय झाली। पुढच्या वर्षी गैरसोय होऊ देणार नाही, कारण 681 कोटी दिले सरकारने आपल्याला। त्यामुळं
गोपीचंदचं भाषण जरा जास्तच लांबलं, आता माझं त्याच्यापेक्षा जास्त लांबून आहे. त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आणि अजून मंत्री महोदयांना भाषण करायचंय. तर मी निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडून काही अपेक्षा आणि इच्छा देखील व्यक्त करणार आहे. चोंडीमध्ये आपण ज्या वेळेस येतात त्यावेळेस आम्हाला नेहमी आनंद होतो आणि म्हणून चोंडीचा सर्वांगीण सार्वभौम विकास होत असताना, अरे माझं तर संपू द्या, आणि म्हणून चोंडीचं पावित्र्य राखायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. मी फक्त आपल्याकडून तीनच मुद्द्यावरती होकार घेणार आहे. चोंडी हे पवित्र स्थळ आहे की नाही? इथं मोर्चा आणि उपोषण केलं पाहिजे का? रायगडावर करतो का? चैत्यभूमीवर करतो का? शिवनेरीवर करतो का? मग आपली ही पवित्र भूमी, तर इथं उपोषण मोर्चा काढलं पाहिजे का? नाही. इथून पुढे हे सगळ्यांनी काळजी घ्यावी. एवढंच म्हणणं आहे. त्यामुळं हे आपलं प्रेरणास्थळ आहे, हे आपलं शक्तीस्थळ आहे, हे आपलं ऊर्जा स्थळ आहे, हे आपलं पवित्र स्थळ आहे. हेतून सगळी जण याचं पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणून जास्त वेळ बोलणं उचित होणार नाही. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आपण या 300व्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल या नगरीचा नागरिक म्हणून नेहमी करता मी स्वागतासाठी तयार असतो. सगळेच जण असतात. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो, अभिनंदन करतो. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण निश्चित स्वरूपामध्ये ही काळजी घ्याल. अजून एक आपल्याकडून माहिती घेणार आहे, परंतु ती कधी उपयोगात आणायची ते आपण ठरवूया. आज पोलीस प्रशासनाने मला सांगितलं की आपल्याला मुख्य प्रवेशद्वारातून जायला व्हीआयपीला थोडी अडचण आहे. तर मी म्हणलं काय अडचण आहे? एवढं मुख्य प्रवेशद्वार केलंय. ते म्हणले काही अडचण नाही, पोस्टर आणि बॅनर एवढे लागलेत. तर याच्यावर जे विद्रुपीकरण झालं तीर्थस्थळाचं, याच्यावर देखील भविष्यात कुठेतरी आपल्याला चर्चा करावी लागेल. चोंडी गाव छोटा आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर इथं बोर्ड येऊन लावायचे म्हणले, पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. प्री प्रायमरी, नर्सरी, LKG, UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th. आमची वैशिष्ट्ये: सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्वतयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद. मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19. पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न. स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत.